नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये ओल्या मुगाची उसळ कशी करायची ते पाहणार आहोत. करायला साधी, सोपी, झटपट तयार होणारी, शिवाय चवीला अगदी भारी लागते. ज्वारीची भाकरी किंवा चपाती सोबत ही उसळ आहे ना, ती खूप छान लागते आणि स्पेशली दह्यासोबत जर मिक्स करून ही उसळ खाल्ली ना, खूप छान लागते. याची चव नक्की करून बघा ह्या पद्धतीनं. तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर साईडचं बेल आयकनही क्लिक करा. चला सुरुवात करूया आजच्या ह्या आपल्या रेसिपीला. मी ज्योती तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योती स्वादिष्ट किचन या रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. तर ह्या आहेत आमच्या मम्मींच्या शेतातील मुगाच्या शेंगा, ज्या की त्यांनी मला दिल्या होत्या. म्हटलं चला ह्याची आज आपण उसळ करतोय तर ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. ह्याची आमटी देखील खूप छान होते. रेग्युलर तर आपण मुगाची उसळ किंवा आमटी बनवतोच, पण ह्या ओल्या मुगाची जी उसळ किंवा आमटी असते ना, त्याची चव भारी लागते. आता ह्या सगळ्या शेंगा मी अशा सोलून घेतलेल्या आहेत बघा. आणि अगदी ना मोठे मोठे असे हे मूग आहेत. अजिबात शेंगा किडलेल्या नव्हत्या, त्यामुळे मूग अगदी छान मोठे मोठे तयार झालेले आहेत. आता हे मूग ना मी शिजवून घेतलेले आहेत. ह्यातील पाणी नितळून घेतलेलं आहे आणि बघा अगदी मऊसर असं हे मूग आहेत ना शिजवून घेतलेले आहेत. तर आमटी करायची असेल तर ह्यातलं पाणी नाही काढलं तरीही चालेल, पण उसळ करतोय आपण त्यामुळे ह्यातील पाणी गाळून काढलेलं आहे. आता कढईमध्ये साधारण 4 चमचे तेल घालून घेतलं. तेल हलकं गरम झालेलं आहे. तर अजून थोडं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर लगेच यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली आणि बारीक चिरलेला ना मोठ्या आकाराचा एक कांदा यामध्ये घालून घेतला. तर कांदा ना खूप छान लागतो ह्या उसळामध्ये. जितका कांदा असेल तितकी उसळ खूप छान लागतात. तर त्यामुळे अगदी मोठ्या आकाराचा एक कांदा इथं मी बारीक असा चिरून घेतलेला आहे. आता हा कांदा अगदी मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. कांदा छान मऊ झाला पाहिजे, नाहीतर तो उसळ्यांमध्ये असा आहे असा दिसतो आणि खायला पण तो करकरीत लागतो. तर त्यामुळे अगदी कांदा चांगला मऊ झाल्यानंतर यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता. टोमॅटोमध्ये बी काढलं आणि मग तो टोमॅटो छान बारीक चिरून घेतला. तोही अगदी मऊ होईपर्यंत आपण यामध्ये परतून घेणार आहोत. आता संपूर्ण उसळ्याला पुरेल इतकं यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. म्हणजे छान टोमॅटो आणि कांदा आहे तो पण मिठांमुळे पटकन असा मऊ होतो. त्यामुळे संपूर्ण उसळ्याला पुरेल इतकं चवीपुरतं मीठ घालून घेतलं आणि आता बघा टोमॅटोही अगदी चांगला मऊ झालेला आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घातली, पाव चमचा धने पावडर घालून घेतली, पाव चमचा जिरे पावडर घालून घेतली आणि आता लाल तिखट घरचे इथे मी साधारण 2.5 चमचे इतके वापरणार आहे. कारण मूग हे ओले असतात आणि ओल्या कुठल्याही पदार्थाला ना थोडंसं लाल तिखट जास्त लागतं, म्हणजे ते चवीला छान होतं. तर त्यामुळे इथे मी 2.5 चमचे घरचं लाल तिखट वापरलेलं आहे. प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतल्यानंतर मसाले जळू नयेत यासाठी मी 1 चमचा होईल इतकं यामध्ये पाणी घातलं आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा ही फोडणी छान अशी मिक्स करून घेतली. अगदी खमंग अशी तर फोडणी तयार झालेली आहे. सुवास खूप छान दरवळत आहे. आता ह्यामध्ये आपण जे शिजवलेले मूग आहेत ना ते घालून घेऊया आणि व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यावेळेला तुमच्याकडे सुद्धा ओले मूग असतील किंवा ओल्या मुगाच्या शेंगा असतील त्यावेळेला नक्की ह्या पद्धतीनं तुम्ही ही उसळ करून बघा. खूप छान होते चवीला आणि शिवाय झटपट होते. काहीही नाही, घरच्या साहित्यामध्ये अगदी छान उसळ बनून तयार होते आणि खायला तितकीच रुचकर लागते. आता मला सांगा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का? नक्की आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा. जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकन ही क्लिक करा, म्हणजे आपले हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील, तुम्हाला ते पाहता येतील. आणि सबस्क्राईब करणं पूर्णपणे फुकट आहे, त्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्या मुगाच्या उसळाला ना एक अर्धा मिनिट मी असं ताट झाकून ठेवलं होतं, म्हणजे ते छान अजून मऊसर होतं आणि व्यवस्थित असं ह्या फोडणीमध्ये एकजीव होतात आणि छान वाफ बसली ना की छान अजून ते मऊ होतात. तर त्यामुळे याच्यावरती अर्धा मिनिटासाठी ताट झाकून ठेवलं होतं. इथं आपली ही झणझणीत आणि चमचमीत अशी ओल्या मुगाची उसळ तयार झालेली आहे. खूप छान झालेली आहे. पाहता क्षणी खावीशी वाटणारी इतकी छान उसळ तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नक्की ही उसळ करून बघा. ओल्याच मुगाची का, जर घरामध्ये आपले दुसरे वाळलेले मूग असतात ना त्या मुगाचीही अशी छान भाजी तयार होते. आणि हो, मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सुद्धा ही उसळ खूप छान आहे. मुलं अगदी आवर्जून खातील तितकीच पौष्टिक सुद्धा आहे. नक्की करून बघा. जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान पारंपरिक आणि प्रमाणबद्ध रेसिपी सोबत, झटपट होणाऱ्या पण चटपटीत अशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.